भंडारा व तुमसर विधानसभेच्या आमदारांनी आपल्या पदाची शपथ घेतली, तर साकोलीचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शपथ घेण्याचे नाकारले आहे. दिनांक 7 डिसेंबर 2024 रोज शनिवारपासून 3 दिवस महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जात आहे. शनिवारी दुपारी 1 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही, अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही, मार्करवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे. तर आज शनिवारला साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाची शपथ घेण्याचे नाकारले आहे. आदित्य आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडून आलेले लोक आहोत, पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज ओत घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही. उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो, तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार, राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा आम्ही ठरवलेला आहे. महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही, जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिषेकासारखा सोहळा करून करोडो रुपये अरबो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर. हे सरकार आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, पण इथं तरुण आत्महत्या करते आहेत. 773 शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखा सोहळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही, जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे.